कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 8 महिन्यांपासून राज्यभरातील सर्व धार्मिक स्थळे कुलूप बंद होती। आता सर्व प्रतिष्ठाने खुली केल्यानंतर धार्मिक प्रार्थनास्थळे खुली करण्यात राज्य सरकार विचारात नव्हते। मंदिरे उघडण्यासाठी भाजपासह इतर संघटनांनी अनेक आंदोलने केली। शेवटी राज्यामध्ये कोरोनाचा घसरता दर बघता आता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। दीपावली उत्सवाच्या पाडवा दिनाच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे व प्रार्थनास्थळे काही नियम व शर्तींवरती खुली करण्यात आली आहेत। कोरोना संबंधीचे सर्व नियम व अटींचे पालन करून मंदिरातील पूजा अर्चना करून मंदिरे उघडी करण्यात आली आहे। कोरोनाचं संकट पाहता राज्य सरकारने गेल्या 8 महिन्यापासून संपूर्ण प्रार्थनास्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। गेली 8 महिन्यापासून अनेक भाविक या ठिकाणी त्रस्त झाले असताना 3 सण मोठे उत्सव मात्र घरीच राहून त्यांनी साजरे केला आहे। मात्र राज्य सरकारने पाडवा दिनानिमित्त या दिवसाला राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सोमवारपासून या ठिकाणी पूर्ण अमरावती शहरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं अंबादेवीचं माता मंदिर या ठिकाणी आपण पोहोचलेलं आहे। 8 महिन्यानंतर या मंदिराला कुलूप बंद असताना आता खुले करण्यात आलेलं आहे। गर्दीचं प्रमाण वाढलेलं आहे। आपण जाणून घेऊया या ठिकाणी भाविक या ठिकाणी पोहोचले आहे, काय सांगा आपण? मातेला वंदन करतो आणि 8 महिन्यानंतर आजच पहिल्या दिवशी 16 तारखेला शासनाने मंदिर उघडलेले आहेत आणि आज आमचं 8 महिन्याचं दर्शन झालं आहे। म्हणजे सांगायचं छान आणि भाविकांची गर्दी वाढलेली आहे आणि सावकाश व्यवस्थित आणि संस्थेनेसुद्धा या ठिकाणी छान व्यवस्था केलेली आहे। सगळ्या गोष्टीची व्यवस्था आहे। काही आपण ओटी भरायला सुद्धा आहे। गेल्या 8 महिन्यापासून कुलूप बंद मंदिर असताना आज राज्य शासनाने खुलं करण्यात आलं आहे। कसं वाटतं आपल्याला? सुंदर वाटत आहे। अंबा मातेला अंबा मातेच्या चरणी वंदन करते आणि म्हणते की अंबा माता असंच रोज आम्हाला दर्शनाला येऊ देत जा। आणि भाविकांची गर्दी वाढली आहे पण तरी शासनाने नियम पाळलेले आहे, संस्थेने नियम पाळलेले आहे। तोंडाला मास्क लावून आणि दूर दुरून दर्शन घ्यावे वगैरे। त्यामुळे मला खूप आनंद झाला की आपल्याला 8 महिन्यानंतर देवीचे दर्शन झाले पण ओटी भरायला मिळाली। पण मला नवरात्रातसुद्धा नवमीच्या दिवशी देवीची ओटी भरायला मिळाली आणि महाप्रसाद पण मिळाला। त्याबद्दल मला खूप खूप आनंद झाला की आपल्याला अंबादेवी प्रसाद मिळाला आणि छान वाटलं अंबादेवी। विदर्भाचे कुलदैवत असलेल्या अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिरामध्ये सोमवारी सकाळपासूनच नवचैतन्य दिसून आले। 8 महिने कुलूप बंद मंदिर असताना शेकडो भाविकांच्या मनात कमालीचे दुःख होते। मात्र मंदिरे उघडल्यामुळे आता परत भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला आहे। अंबादेवी विश्वस्त मंडळाने देवीच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षाकर्मी तैनात केले आहेत। चेहऱ्यावरती मास्क लावून मंदिरामध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक भाविकांना सॅनिटायझर, मास्क आणि तपासणी यंत्राद्वारे तपासणी करण्यात आल्यानंतरच आत प्रवेश दिला जात आहे। गेल्या 8 महिन्यानंतर अंबादेवीचं जवळून दर्शन झाल्याने अनेक महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले। अंबादेवीमध्ये शेकडो महिला भाविकांनी सामाजिक अंतराने पूजा अर्चना करून मातेची ओटी भरली। पाडव्याच्या मुहूर्तावरचे वातावरण धार्मिकतेचे असताना सुद्धा अनेक महिला भक्तांसह पुरुष सुद्धा मातेसमोर नतमस्तक झालेले होते। स्वतःसह सर्वांना आरोग्य लाभू दे अशी मनोमनी प्रार्थना यावेळी केल्या गेली। मंदिरामध्ये पुजाऱ्यांसह कर्मचारी सुद्धा मास्क लावूनच आपले विधिवत कार्य करताना दिसून आले। अनेक भाविकांनी राज्य सरकारचे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंदिरे उघडल्याबद्दल आभार मानले आहे। एकविरा देवी मंदिरामध्ये सुद्धा नियमांचे पालन करूनच मंदिर उघडे करण्यात आले आहे। या मंदिरामध्ये पूजा अर्चा करण्याकरिता येणाऱ्या प्रत्येक भाविकांची थर्मल तपासणी, सॅनिटायझेशन करूनच आत प्रवेश दिला जात आहे। या मंदिरामध्ये पुरुषांच्या व महिलांच्या या वेगवेगळ्या रांगा लावण्यात आलेल्या आहेत। मंदिरामध्ये अनेक महिलांनी देवीची ओटी भरून पूजा अर्चना केली। 8 महिन्यानंतर मंदिरे खुली करण्यात आल्याने अनेक महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला। याबाबत अनेक भाविकांसह मंदिरातील पुजारी व विश्वस्तांनी विदर्भ न्यूजकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। 8 महिन्यांपासून उपासमारीची वेळ आल्याने मंदिर परिसरातील दुकानदारांच्या चेहऱ्यावर पाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा आनंद दिसून आला। पूजा अर्चनासह इतर साहित्य विकणाऱ्यांचे यापूर्वी मोठे नुकसान झाले होते। मात्र सोमवारपासून मंदिरामध्ये गर्दी सुरू झाल्याने दुकानदारांनी समाधान व्यक्त केले आहे। या ठिकाणी जे मंदिर उघडले सर्व भाविकांना आम्हाला खूप आनंद झालाच आहे। पण सोबतच मंदिरातील जे व्यवस्थापन आहे आल्यानंतर सॅनिटाईज करणे, थर्मामीटरने टेम्परेचर मोजमाप करणे आणि सर्व भाविकांना शांततेने दर्शन घेऊन येणे हा
हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी मंदिर व्यवस्थाने केलेला आहे. त्यानंतर शासनाने घेतलेला हा जो निर्णय आहे हा सुद्धा उत्तम आहे. झाला ठीक आहे, 8 महिने झाले आपल्याला मंदिरात दर्शन करायला मिळालं नाही, पण आपल्या सर्वांच्या प्रकृतीच्यानुसार आज आपल्याला 8 महिन्यानंतर या ठिकाणी दर्शन करायला मिळालं. हे सर्व आमचं भाग्य आम्ही समजतो आणि मंदिरात येऊन आम्हाला अगदी आनंद झाला आहे, प्रसन्नता वाटली आणि माझी पत्नीसुद्धा सोबत आहेत. हे सुद्धा या ठिकाणी 8 महिन्यानंतर आम्ही आलो. आम्ही जसे प्रॉपर खामगावचे आहेत, खामगावला राहतो, पण मंदिर उघडल्यामुळे आज दर्शनासाठी आलो आहे. तर काय सांगा, आपण उदी भरायला 8 महिन्यानंतर सुद्धा आलो आहे. प्रसन्न वाटतंय. बरेच दिवसाची इच्छा होती की येऊन उडी भरावी, आज ती पूर्ण झाली. दरवर्षी तर काही येणं होत नाही, पण या निमित्त का होईना पाडव्याच्या निमित्त आम्ही गावी आलो होतो, तिच्या दर्शनाला आलो आणि ची जी व्यवस्था आहे खूप व्यवस्थित आणि छान आहे. सॅनिटाईज वगैरे करणे, डिस्टन्स पाळणे वगैरे एकदम छान वाटत आहे. विशेष म्हणजे दर्शन खूप सुंदर आणि मस्त झालं. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.